आपण जर का स्टॅटिस्टिक्स बघितले तर 3 लाख विद्यार्थी बसले होते मागच्या वर्षी, 3.5 लाख जवळजवळ. त्यापैकी 2000 विद्यार्थी 160च्या वर मार्क मिळवू शकले. 2000 ऑल ओव्हर महाराष्ट्र, फक्त 3.5 लाखापैकी. ऑल ओव्हर महाराष्ट्र, पुण्यात सुद्धा नाही. तर आता मी तुम्हाला सांगितलं की 2000 विद्यार्थी 160च्या वर मार्क मिळवणारे होते ऑल ओव्हर महाराष्ट्र. आपल्या क्लासमध्ये आपण साधारण 85 विद्यार्थ्यांना ट्रेन केलं. त्यापैकी 12 विद्यार्थी 160च्या वर त्यांनी मार्क मिळवले. आणि हा जवळजवळ हे जे काही पर्सेंटेज आहे ते 15% आहे, 15 ते 16%, की जे ऑल ओव्हर महाराष्ट्र पर्सेंट फक्त 0.5 आहे. तर 30 पट जास्त मुलांनी परफॉर्म करून दाखवलेलं आहे. तर आजच्या कार्यक्रमाची जी काही सुरुवात आहे किंवा एक विषय पुढे वाढवायचा आहे आपल्याला, पण सुरुवात उदाहरणं ठेवून करावी असं मनात आलं. त्यामुळे त्या 12च्या 12 विद्यार्थ्यांना आज मी इथे बोलवलेलं आहे आणि त्यांचा आपण सगळ्यांनी सत्कार करायचा आहे, त्यांचं कौतुक करायचं आहे आपण सगळ्यांनी. अँड डायरेक्टर ॲडवायझर ऑन डेप्युटेशन, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे मेंबर्स होते काही सेंट्रल टेक्निकल इन्स्टिट्यूट्समध्ये लाईक NIT, सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आणि ऑर्चिड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल अँड फाउंडर ट्रस्टी ऑफ ऑर्चिड स्कूल बाणे. सो आय रिक्वेस्ट Dr. Devmane to please come on the stage and felicitate our awardees. तर मी आता काही विद्यार्थ्यांची नावं कॉल आउट करतो. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांचा अवॉर्ड स्वीकारावा. त्यांच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशनही देईन मी त्यांना बोलवता. तर पहिल्यांदा बोलवणारे मी चिन्मय नानलला. PCM मध्ये 183 चा त्याचा स्कोर आहे. 183 PCM. 7वी मध्ये होता तेव्हा आला, तेव्हापासूनच सिन्सिअर आहे आणि खूप त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे. आणि 7वीची स्कॉलरशिप, 8वीची NTS या सगळ्या स्कॉलरशिप्स त्यांनी मिळवलेल्या आहेत. आणि आता CITला मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्लासमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे. तर बिग राऊंड ऑफ अप्लॉज. त्यानंतर मी बोलवणार आहे आदित्य मोरे. 173 मार्क्स आहेत त्याला. 8वी पासून ट्रेनिंग घेतोय कोहेरन्समध्ये आणि एक टेकी आहे हा. सगळ्या मला काही अडचण आली कम्प्युटर्समध्ये तर मी याला विचारतो. आणि CITला IT इंजिनिअरिंग करतोय याला. आता एक स्पेशल नाव घेणार आहे. त्यांनी भरपूर म्हणजे मला खूप टेन्शन दिलंय त्या मुलांनी. खूप टेन्शन दिलंय आणि त्याच्याबरोबर आईला याचं खूप टेन्शन त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे मला खात्री आहे की आईला रात्रीची झोप नीट लागली नसेल, पण ह्याचं जे काही आहे याची परतफेड तो करतो जेव्हा रिझल्ट लागतो. 10वीलाही त्यांनी असंच परतफेड केली त्या सगळ्या टेन्शनची आणि शाळेमध्ये भारतीय विद्याभवन स्कूलमध्ये पहिला आला. आणि 12वीला मात्र त्यांनी हद्द केली. 100 पैकी 100 मार्क मॅथ्समध्ये त्यांनी मिळवलेले आहेत CET मध्ये. अभिषेक गवळ. जोरा काळा होतो. आता परत त्यांनी COEPला ऍडमिशन घेतलेली आहे. आता खूप स्टेजवरती गरिबासारखा दिसतो बरं का. त्यानंतर रविराज टिल्लू. PCB मध्ये त्यांनी 171 मार्क्स मिळवले. सिंहगड मेडिकल कॉलेजमध्ये आहे.
अंकिता मेटकरी 171 मार्क्स इन PCB. तिच्याकरता अजून एकदा आपण जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. मी सांगतो का ते 10वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र ही मुलगी पहिली आलेली आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र 98% होते ना 10वीला, 99% होते का 10वीला. ऑल ओव्हर महाराष्ट्र पहिली आहे. अजिंक्य गुळाणीकर 169. प्रथमेश पाध्ये 169. अमेय भुसारी 167. चैतन्य आंबेगावकर आले का? नाही आले. चैतन्य आंबेगावकरला 165 होते. तो आज येऊ शकलेला नाहीये. इंजिनिअरिंगच्या परीक्षा आहेत उद्याला. उद्यापासून त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम चालू आहे. तरी आज ही मुलं वेळात वेळ काढून आलेली आहे तिकडे. आणि सुजात लेलेला 167 मार्क्स होते. पुढचं नाव घेणार आहे सन्मय खानविलकर 165. अक्षय असावा 164. बारावीच्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये हा सेकंड हायएस्ट होता. त्याला 94.67% होते. आणि आता आपल्या क्लासमधनं जो टॉपर आला 12वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये, त्याला मॅथ्समध्ये 99, फिजिक्समध्ये 96, केमिस्ट्रीमध्ये 97 आणि टोटल 292, PCM पर्सेंटेज 97.33 आणि माझ्या स्कोरला यांनी बीट केलेलं आहे 12वीतल्या. त्यामुळे मला फार आनंद आहे या गोष्टीचा. अजून कोणी आलंय का? मी काल बऱ्याच लोकांना फोन केले. माझ्या विनंतीला दाद देणे सगळे आले. उद्या एक्झाम असून देखील याचा खरंच मला आनंद आहे फार. देवमाने सरांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याकरता मी त्यांचा आभारी आहे. मी बुके देऊन त्यांचा आभार व्यक्त करतो.